पत्तागोबीला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय खायची इच्छा होत असते? मला तर आवडतात मंचुरियन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय आवडतात. तर मला आवडतात मंचुरियन, म्हणून मी ते मंचुरियन बनवत आहे. पत्तागोबी आधी छान स्वच्छ धुवून घेतली, त्याला ना कट करून घेतलं आणि किसणीच्या साहाय्याने त्याला छान असं बारीक किसून घेतलेलं आहे मी. ते किसून झाल्याच्या नंतर एका डब्यामध्ये मी ते काढून घेतलं. ते काढून घेऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेतला, मैदा टाकून घेतला आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची टाकून घेतली. हे सगळं टाकून घेऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि लाल तिखट पण टाकून घ्यायचं. माझ्याकडे लहान लेकरं आहेत, जास्त तिखट खात नाहीत, म्हणून मी कमी तिखटाचं बनवत आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. भज्याच्या आकारामध्ये छान असे, जास्त गोलाकाराचे मला मंचुरियन आवडत नाहीत, म्हणून मी अशाच प्रकारे तोडून टाकत असते. तर छान असे टाकून घेतले आणि कमी गॅसवर छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना त्याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे मी. अशा प्रकारे बघू शकता. तर सगळे बॉल्स मी तशा प्रकारे छान असं फ्राय करून घेतले आणि दुसऱ्या कढईमध्ये घेतले मी तेल गरम करून, थोडंसं लसण टाकून घेतलं, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पत्तागोबी. आता हे मिक्स मसाला आहे मंचुरियनचा, यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, एक पॅकेट टाकून घेतलं मी, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं, त्याला मिक्स केलं आणि आपल्या हे मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. भाजी जे आपण बनवलं होतं ना ग्रेव्हीसाठी, त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि हे जे बॉल्स आहेत ना त्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडीशी उकळी आल्याच्या नंतर मग थोड्या वेळासाठी याला ना 5 मिनिटासाठी शिजून घ्यायचं, जेणेकरून छान हे आतून शिजून येतील. तर आपले मंचुरियन इथे रेडी आहेत. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आज संध्याकाळच्या जेवणात होतं मसाले भात आणि मंचुरियन. चला बाय बाय.